बातमी आहे जळगावमधून। जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद इथल्या 25 ते 30 वर्षे जुनी असलेल्या जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेच्या धोकादायक इमारतीचा पाया मुसळधार पावसामुळे पूर्णपणे खचल्याने मोठी दुर्घटना टळली आहे। इमारतीखालील दगडी भराव वाहून गेल्याने संपूर्ण इमारत कोसळण्याच्या स्थितीत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे। नशिराबाद येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र प्राथमिक शाळेचा पायाच या ठिकाणी 2 दिवस पूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे ढासळलेला आहे। मी आपल्याला या ठिकाणी धोकेदायक चित्र दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय की या ठिकाणी 2 दिवस सतत पाऊस झाला आणि या पावसामुळे 30 वर्ष जुने असलेली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेचा हा पाया ढासळल्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही। लोकप्रतिनिधी असतील, नागरिक असतील, या ठिकाणी प्रशासनाला वारंवार ही शाळा जीर्ण झालेली आहे आणि या शाळेची इमारत पाडावी यासाठी अनेक वेळा या ठिकाणी वारंवार पत्रव्यवहार देखील करण्यात आले। मात्र असं न होता अद्यापही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे कुठलीच या ठिकाणी दखल घेण्यात आलेली नाही। अद्यापही ही धोकेदायक इमारत याच ठिकाणी अशी उभी आहे। 30 वर्षापासून ही शाळा अशीच आहे, मात्र जीर्ण अवस्थेत झालेली असताना देखील या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने कुठलीच प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही। 2 दिवस आधी हा जो पाया आहे जिल्हा परिषद शाळेचा हा ढासळला। सुदैवाने या ठिकाणी कुठलीच जीवितहानी झालेली नाही। मात्र प्रशासन ही शाळा नेमकी कधी पाडणार आहे, जीवितहानी होण्याची या ठिकाणी प्रशासन वाट पाहत आहे का, असं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। मात्र दुसरीकडे या नागरिकांचं काय म्हणणं आहे आपण त्याच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। दादा, काय सांगाल? 30 वर्ष जुनी शाळा आणि 2 दिवस आधी या शाळेचा पाया या ठिकाणी ढासळलेला आहे। हा रस्ता भरपूर वर्दळीचा आहे। राज्य महामार्ग म्हणीसाने ओळखायची वर्दळ नेहमी राहते। मुले शाळेत येऊ जाऊ करता, त्याच्या हिशोबाने जर ही इमारत ढासळली आणि कोणाची जीवितहानी झाली तर त्याचा प्रशासन जबाबदार आहे का? पाऊस चालू असल्यामुळे सुदैव असं की बाजाराचा दिवस असल्यामुळे पावसामुळे बाजार जास्त भरला नव्हता, त्याच्यामुळे नाहीतर बाजार पूर्ण एवढा भरतो की इथपर्यंत बाजार येतो या ठिकाणापर्यंत आणि इथं सर्व बसलेले असतात, गिराईक असतात, बाजारात गावातले लोक असतात। पडलं असतं तर कदाचित जीवितहानी झाली असती, पण सुदैव असं त्या दिवशी बाजार नव्हता म्हणून ते जीवितहानी टळली। तर मागणी एकच राहणार आहे की बुवा ही बिल्डिंग एवढी 25-30 वर्ष जुनी आहे, ती पाडून तिथं काहीतरी नवीन कार्यालय वगैरे उभारा काहीतरी। आता प्रशासन जागा होणार का? यानंतर ही शाळा पाडली जाणार का? हा आता अनुत्तरित प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव। पाहुयात पुढची बातमी। वीर धरणातून नीरा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे सध्या नीरा नदी दुथडी भरून वाहते। अशातच माळशिरस तालुक्यातील अकलूज परिसरात नीरा नदीने पात्र सोडून प्रवाहित होण्यास सुरुवात केली आहे। अकलूजच्या अकलाई मंदिर परिसराचा घाट संपूर्णपणे सध्या नीरा नदीच्या पाण्यात बुडून गेलेले दिसून येत आहेत। नीरा नरसिंहपूर इथे नीरा नदीच्या पात्रात 1,30,000 क्युसेक इतके पाणी आहे। अशातच आता भीमा नदी बरोबरच नीरा नदीला देखील पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। यानंतर बातमी आहे चंद्रपूरमधून। चंद्रपूर जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। दमदार पावसामुळे चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील पूर ओसरायला सुरुवात झाली आहे। घरांमधील पाणीही ओसरल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। दरम्यान पुरामुळे नागरिकांच्या साहित्याचं मोठं नुकसान झालंय। काल चंद्रपूर शहराच्या ज्या लगतच्या नद्या होत्या, झरपट आणि इराई, या ज्या फुगल्या होत्या त्याच्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि चंद्रपूर शहरात लगत असलेल्या ज्या वस्त्या आहेत, राजनगर असो किंवा आरवट असो, रहमतनगर असो, या ठिकाणचे शेकडो घरं आहेत ते पाण्याखाली होते। त्यामुळे एक पूर परिस्थिती निर्माण होती आणि त्याच्यामुळे एक मोठ्या प्रमाणे रेस्क्यू ऑपरेशन केला गेला, त्या लोकांना बाहेर काढलं गेलं। पण आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे। महत्त्वाचं म्हणजे चंद्रपुरात आलेलं हे कालचं पूर आहे, हे पूर नेमकं वर्धा नदीमध्ये जे बॅक वॉटर होतं, त्या बॅक वॉटरमुळे इरे आणि झरपट याच्यामुळे याच्या पाण्यामुळे हा पूर निर्माण झाला होता। चंद्रपुरात जिल्ह्यात एकंदरीत परिस्थिती बघितलं, पाऊस जो आहे तो अत्यंत अल्प झालेला आहे, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारच्या पावसामुळे हा पूर निर्माण झालेला नाही। त्यासोबतच इरे धरणाची दार उघडणार होती, ती आतापर्यंत उघडली गेली नाही। त्याच्यामुळे कुठेतरी हा पूर जो आहे तो त्या यवतमाळमध्ये झालेला जो पाऊस होता, मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला, त्या पावसाचा जो वर्धा नदीचं पाणी होतं त्याच्यामुळे बॅक वॉटरमुळे चंद्रपूर
जे शहरालगतच्या वस्त्या आहेत त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. परंतु आता पूर्णपणे परिस्थिती जे नियंत्रणात आहे. आता महानगरपालिकांनी आणि ग्रामपंचायत ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जबाबदारी आहे की त्या ज्या ठिकाणी पूर आला होता त्या ठिकाणी फवारणी करणे, साफसफाई करणे, स्वच्छता करणे किंवा हे करणं गरजेचं आहे. कारण या आता पूर उसळल्यानंतर पुन्हा रोगराईचं साथ येऊ शकते. त्याच्यामुळे आता ही जबाबदारी ग्रामपंचायत महानगरपालिकेची सुद्धा आहे. हैदर शेख, न्यूज मराठी, चंद्रपूर. दरम्यान उजनी आणि वीर धरणाच्या पाण्यामुळे पंढरपुरात भीमा अर्थात चंद्रभागा नदीने इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे. 443 मीटरची इशारा पातळी ओलांडून भीमा नदी प्रवाहित होते. सध्या भीमा नदीत 1,06,000 इतका विसर्ग आहे. तर नदीकाठच्या व्यसनारायण झोपडपट्टीत पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेला विसर्गाचा आता परिणाम दिसून येत आहे आणि जी चंद्रभागा नदी आहे ती पूर्ण काठोकाठ भरून वाहत आहे आणि व्यास नारायण झोपडपट्टी या भागातील काही घरं जी आहेत जे अगदी नदीच्या पात्राजवळ जे आहेत ते पाण्याखाली गेलेले दिसत आहेत. जी धोक्याची पातळी होती 443 मीटर ती ओलांडून 445 मीटर वर ही पातळी आलेली आहे आणि त्यामुळे व्यास नारायण आणि इथल जे सकल भागातील जे नागरिक आहेत त्यांचं स्थलांतर चालू करण्यात आलेलं आहे. आपल्या सोबत येथील काही नागरिक आहेत. काय सांगाल, कुठपर्यंत होतं पाणी, कसं वाढतंय, एकंदरीत काय चित्र आहे? नाही, पाणी हळूहळूच वाढतंय. काल फक्त ते 1 नंबर घरापाशी होता, आता 6 नंबर घरापाशी आलं. बर. आम्हाला राहण्याची सुविधा केलेली आहे. आम्ही वर गेलेलो राहायला तिकडे काहीशी कुठं? खाली ते काय रायगड नाव, भवन. रायगड भवन मध्ये. बर. हा, रायगड भवन मध्ये केले. आम्ही तिथे गेलो स्थलांतरित. काय सूचना दिल्यात प्रशासनाने आता? सांगितलं सतर्क राहा म्हणून. हा, पाणी वाढेल, हळूहळू वाढलं. कालपासून त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे पाणी वाढलेलं आहे. थोडं हळूहळू वाढलेलं आहे, लय पण जोरात नाही वाढलेलं. हा, हळूहळू वाढलेलं. तब्बल 1,44,000चा विसर्ग जो होता तो सोडण्यात आला होता आणि त्याच्यानंतरनं तो विसर्ग थोडाफार कमी करण्यात आला असला तरी तो जो विसर्ग सोडलेला आहे ते पाणी पुढे जात नाही तोपर्यंत हा पुराचा धोका असा असणार आहे. पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे आणि वीर धरणातील विसर्ग कमी झालेला असला तरी उजनीमधील जो विसर्ग आहे तो अजून आहे तसाच असल्या कारणाने संपूर्ण जो पंढरपुरातील भाग आहे सकल भागात तिथं पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे आणि इथून पुढे पावसाच्या परिस्थितीवर ज्या पुराचा धोका टळला की आता अजून तसंच राहणार ही परिस्थिती असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 मराठी, पंढरपूर. बातमी आहे गडचिरोलीमधून. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्याला गोदावरी इंद्रावती नदीला पूर आल्याने काही भागांचा संपर्क तुटला होता. तालुक्यातील मुत्तापूरचा लहान पूल आणि मार्ग पाण्याखाली गेल्याने गुलामकोंडा, मुत्तापूर, सोमनूर, मुकिडी गुत्ता, जुना सोमनूर आणि नवीन सोमनूर ही 6 गावे पूर्णपणे संपर्काबाहेर गेली होती. पूल आणि रस्ता पाण्याखाली असल्याने गर्भवती महिलेला भरलेल्या पाण्यातून, पुराच्या पाण्यातून बैलगाडीतून सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी नागरिकांना जीव धोक्यात घालून तारेवरची कसरत करावी लागल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीचा मार्ग नसल्याने रुग्णवाहिका येऊ शकली नाही आणि परिणामी एका बैलगाडीतून या महिलेला सुरक्षित ठिकाणी न्यावं लागलं. पुराने भरलेल्या मार्गातून बैलगाडीतून वाट काढली तर मुत्तापूर इथे जास्त उंचीच्या पुलाचे बांधकाम करून दरवर्षी नागरिकांना होणारा त्रास कायमस्वरूपी बंद व्हावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. धुळे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. धुळे तालुक्यातील वणी वडगाव या शिवारात कन्हेर नदीला आलेल्या पुराचं पाणी शेतांमध्ये शिरल्याने उभी पिकं आडवी झाली आहेत. अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याने सुपीक मातीही वाहून गेल्यामुळे शेतीच्या उत्पादन क्षमतेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. वडगाव शिवारातील शेतकऱ्याचे कापसाचे पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाले तर तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते.
धुळे जिल्ह्यात काल अतिवृष्टीचा इशारा दिला होता आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जिल्ह्यात धुवाधार असा पाऊस झालेला आहे. आणि या पावसामध्ये धुळ तालुक्यातल्या आंबोडे गावात कनेर नदीच्या पुरामध्ये 2 जण वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच दुसरीकडे याच पुराच्या पाण्याने वणी गावातील शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं केलेलं आहे. त्याचं कारण असं की आपण पाहू शकतो हीच ती कनेर नदी आणि याच कनेर नदीला आलेल्या पुरामुळे वणी गावातले जे शेतकरी आहेत त्यांची शेती अक्षरशः खरडून निघालेली आहे. आपण आहोत वणी गावातील शेत शिवारामध्ये आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की हे संपूर्ण शेत जे आहे की हे या ठिकाणी कपाशी जी आहे ती या ठिकाणी पूर्ण जमीनदोस्त झालेली आहे, मातीमोल झालेली आहे. खरं तर हे संपूर्ण पीक शेतकऱ्यांनी या ठिकाणी लावलेलं होतं आणि कमरे एवढी कपाशी झालेली असताना काल आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये हे संपूर्ण जे पीक आहे ते नेस्तनाबूत झालेलं आहे. आणि या सगळ्या परिस्थितीत आपण पाहू शकतो की ही जी कपाशी त्या कपाशीला कैऱ्या देखील लागलेल्या होत्या, फुलफुगडी देखील हिला आता आलेली होती आणि काही दिवसांनी हे पीक जोमाने वाढेल आणि त्यातून उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा जी शेतकऱ्यांना होती. मात्र असं सगळं असताना एकंदरीत जर पाहिलं आपण तर हे संपूर्ण पीक पुराच्या पाण्यामध्ये आता ठिकाणी नेस्तनाबूत झालेले, जमीनदोस्त झालेलं आपल्या ठिकाणी पाहते. संपूर्ण कपाशी जमिनीवर झोपलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांना यातनं उत्पन्न काय मिळेल याची आता अजिबात अपेक्षा राहिलेली नाहीत. दीपक बोरसे, न्यूज 18 मराठी, धुळे. काल अतिवृष्टीसारखा पाऊस झाला, त्याच्यामुळे एकदम अचानक नदीला पूर आला, येईल असं शक्यता नव्हती, पण असा पूर आला अचानक की त्याच्यामुळे त्या पुरामुळे काहीच करू शकलो नाही. की ते पाणी आता असं साचून गेलं की सगळा शेताचा बांध फुटून शेतात पाणी शिरून गेलं. शेतात सगळी कपाशी नाबूस्त झाली. पाहुयात पुढची बातमी. मागील 3 ते 4 दिवसांमध्ये नांदेडसह मराठवाड्यात दमदार पाऊस झालाय. या पावसामुळे नांदेड शहरातील विष्णुपुरी धरण हे 92% भरलंय. त्यामुळे नांदेडकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. विष्णुपुरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्ह्यांमध्ये देखील चांगला पाऊस झाल्याने विष्णुपुरी धरणात पाण्याची आवक वाढली आहे. मागच्या आठवड्यात विष्णुपुरी धरणात केवळ 33% इतकंच पाणीसाठा शिल्लक राहिला होता. परंतु मागील 3 ते 4 दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीत पाण्याची आवक वाढली आहे. धरण 92% भरलेलं आहे. याच विष्णुपुरी धरणातून नांदेड शहराला वर्षभर पाणी पुरवठा केला जातो. शिवाय परिसरात शेकडो हेक्टर नदीच्या शेतीच्या सिंचनासाठी विष्णुपुरी धरणातील पाण्याचा उपयोग होत असतो. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील तामसवाडी इथल्या बोरी या मध्यम प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे. धरणाचे 3 दरवाजे 0.20 मीटरने उघडे ठेवून 1800 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. सध्या बोरी धरणाची पाणी पातळी ही 266.72 मीटर असून धरणात 84% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. यापूर्वी अधिक प्रमाणात सुरू असलेला विसर्ग आता कमी करण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी प्रशासनाने नागरिकांना नदीपात्रात किंवा पुलांवर जाणे टाळण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले. तसेच सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यानं पाणी पातळी ही 29 फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांमध्ये सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे. कृष्णा नदीची इशारा पातळी ही 40 फूट तर धोका पातळी ही 45 फूट आहे. जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा नदीच्या पाणी पातळीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं. त्याचबरोबर कराड जवळील सातारा सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील सदाशिव गडावर सध्या निसर्गाने मनमोहक रूप धारण केलंय. एकाच वेळी कोसळणारा पाऊस आणि दाट धुक्याचा अनुभव पर्यटकांना घेता येतोय. विस्तीर्ण पठार, मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या वृक्षरोपण आणि हिरवाईने नटलेला परिसर यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी होते. सदाशिव गडावर दाट धुक्याची चादर पसरल्याने निसर्गाची ही अनोखी किमया अनुभवण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झालाय.
धरणातील जलसाठा वेगाने वाढलाय, तर यामुळे धरणाची 6 दरवाजे जे ते 60 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहेत. गिरणा नदीपात्रात आज सध्या तब्बल 14,856 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पिलखोड, सायगाव आणि परिसरातील पूल पाण्याखाली गेल्याने अनेक मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.